नमस्कार, मी संतोष राणे. कोकणचं वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेप्रकरणी जयदीप आपटेला अखेर अटक. मुंबई गोवा महामार्गावर वर्दळी बरोबरच अपघात आणि वाहतूक कोंडीचे सत्र सुरू. माणगावात सापडले शेकडो किलो गोवंश मांस. ऐन गणेशोत्सवापूर्वी उडाली खळबळ. ठाण्यातील धनराज पिल्ले फाउंडेशनच्या जलतरणपटूंचं यश. राष्ट्रीय स्पर्धेत केली चमकदार कामगिरी. आणि एसटी कामगारांचा संप मिटल्याने चाकरमान्यांना दिलासा. गणेशोत्सवात लालपरी धावणार सुसाट. आता पाहूया सविस्तर बातम्या. राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळून झालेल्या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला 39 वर्षीय शिल्पकार जयदीप आपटे याला अखेर अटक करण्यात आली आहे. जयदीपला कल्याण येथील राहत्या घराजवळून बेड्या ठोकण्यात आल्या. त्याचा ताबा सिंधुदुर्ग पोलिसांनी घेतला आहे. कुटुंबीय आणि मित्रांनी जयदीप आपटेला शरणागती पत्करण्यास वारंवार सांगितलं होतं, परंतु तो तयार नव्हता. बुधवारी रात्री तो कल्याण येथील कुटुंबियांच्या भेटीसाठी येत असताना त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयदीप आपटेने पत्नी निशिगंधाशी संपर्क साधून घरी परत येत असल्याची माहिती दिली होती. तिनेच ही माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी जयदीपला ताब्यात घेतलं. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गावर वर्दळ वाढत असून कशेडी घाटातील दुसरा बोगदाही वाहतुकीस खुला करण्यात येत आहे. त्यामुळे येथील वाहतूक सुरळीत होण्याची चिन्हे दिसत असतानाच गुरुवारी कशेडी बोगद्यात कंटेनरने अचानक ब्रेक मारल्यामुळे 2 एसटी बसला अपघात झाला. प्रवाशी सुदैवाने बचावले. या अपघातामुळे येथील वाहतूक काही वेळेसाठी विस्कळीत झाली होती. मुंबई येथून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या 2 एसटी बस कंटेनरवर धडकल्या. कशेडी बोगद्यात बाईकला वाचवण्यासाठी कंटेनर चालकाने अचानक ब्रेक मारल्यामुळे प्रवाशांनी फुल भरलेल्या 2 बस एकमेकांवर आदळल्या. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमधून रवाना करण्यात आले. माणगाव तालुक्यात जनावरांचे हत्यासत्र सुरूच आहे. जनावरांच्या हत्येचे प्रकार वाढतच आहेत. काही दिवसापूर्वी बकरी ईदच्या दिवशी माणगाव पोलिसांनी गोवंश हत्या करणाऱ्यांवर कारवाई केली होती. ही घटना ताजी असतानाच गणेशोत्सवाला 2 दिवस बाकी असताना पुन्हा एकदा माणगाव तालुक्यात शेकडो किलो म्हणजे सुमारे 1200 किलो गोवंश जातीचे मांस सापडले आहे. मुंबई गोवा महामार्गावर मौजे विगवली गावच्या हद्दीत विगवली फाट्यावर मारुती सुझुकी कंपनीची SX4 गाडी क्रमांक MH01 AE 3524 ही अज्ञात कार उभी असल्याची माहिती माणगाव पोलिसांना कळली. या गाडीत तब्बल 1200 किलो गोवंश जातीचे मांस आढळले. या गाडीमध्ये 4 गोवंश जातीच्या प्राण्यांची कत्तल करून मांस नेले जात होते. पोलीस निरीक्षक बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सब इन्स्पेक्टर कीर्तिकुमार गायकवाड यांच्यासह काळे, दर्शन दोडकुळकर, विनय पाटील व टीम माणगाव या पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाई केली. गेल कंपनीच्या पाईपलाईनसाठी मोठ्या प्रमाणात भूसंपादन करण्यात येणार आहे. या विरोधात स्थानिक शेतकरी आक्रमक झाले आहेत. सदर भूसंपादनाची प्रक्रिया रद्द करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून त्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल कंपनीने सुरू केलेल्या भूसंपादनाविरोधात संघर्ष समितीने आंदोलन हाती घेतलं आहे. भूसंपादनाची प्रक्रिया रद्द करा अशी मागणी केली जात असून त्याविरोधात प्रांत कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. येत्या 8 दिवसात कंपनीने भूसंपादनाची प्रक्रिया रद्द न केल्यास शेतकरी मोठ्या प्रमाणात आमरण उपोषणाचा लढा उभारणार असल्याची माहिती संघर्ष समितीचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी दिली आहे.
गणेशोत्सव व आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने आटोकाट प्रयत्न केले जात आहेत। त्या अनुषंगाने पोलिसांकडून शहराच्या प्रमुख मार्गांवर रूट मार्च काढण्यात येत आहे। पेणमध्ये पोलिसांकडून रूट मार्च करण्यात आले। यावेळी पोलीस उपअधीक्षक शिवाजी फडतरे, पोलीस निरीक्षक संदीप बागुल तसेच पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। सण उत्सव काळात शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यासाठी पोलिसांकडून चोख व्यवस्था ठेवण्यात येत आहे। पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे 1 सप्टेंबर 2024 रोजी 78वी जागतिक सर्वात लांब अंतराची राष्ट्रीय खुली जलतरण स्पर्धा झाली। या स्पर्धेत ठाण्यातील जलतरणपटूंनी चमकदार कामगिरी केली। या जलतरणपटूंनी रामचंद्र ठाकूर जलतरण तलावात प्रशिक्षक नरेंद्र पवार आणि आरती प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतले। आरती प्रधान या माजी आंतरराष्ट्रीय जलतरणपटू तसेच अर्जुन आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या आहेत। भागीरथी नदीत झालेल्या 19 किलोमीटरच्या स्पर्धेत महिलांच्या गटात स्वरा संदेश सावंत हिने 2 तास 47 मिनिटांच्या वेळेसह देशात 9वा क्रमांक पटकावला। पुरुषांच्या गटात श्रीकर परांजपे याने 2 तास 39 मिनिटांच्या वेळेसह देशात 12वा क्रमांक पटकावला, तर मीत गुप्ते याने 2 तास 40 मिनिटांच्या वेळेसह देशात 13वा क्रमांक पटकावला। विजेत्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे। शिक्षक दिनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची चित्राकृती स्टोन आर्टच्या माध्यमातून दगडावर कलाकृती वसईच्या तिवरी गावातील कला शिक्षक अक्षता पाटील यांनी शिक्षक दिनी म्हणजेच 5 सप्टेंबर रोजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना स्टोन आर्टच्या माध्यमातून दगडावर कलाकृती सादर करून अनोखी मानवंदना दिली आहे। वसईत कला शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अक्षता विजय पाटील यांनी शिक्षक दिनाचं औचित्य साधून आदर्श शिक्षक तथा स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून जगप्रसिद्ध अशा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची स्टोन आर्टच्या माध्यमातून दगडावर मनमोहक व आकर्षक अशी चित्राकृती रेखाटून त्यांना एक अनोखी मानवंदना दिली आहे। पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्याच्या पूर्व भागांच्या तिवरी गावातील अक्षता विजय पाटील या उपक्रमशील कला शिक्षिका म्हणून ओळखल्या जातात। त्यांनी चक्क छोट्या दगडावर डॉक्टर राधाकृष्णन यांचं आकर्षक असं चित्रच रेखाटलं आहे। वसईच्या आवर लेडी ऑफ वेलकानी स्कूल मध्ये अक्षता पाटील या कला शिक्षक म्हणून कार्यरत आहे। या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या। या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू। पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह। तोपर्यंत धन्यवाद। सागर डिजिटल, वस्तुनिष्ठ बातमी, घटनेचा पाठपुरावा आणि हित आमच्या असंख्य दर्शकांचे। सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।